मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की सुनेत्रा पवार झाल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खात्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलं पत्र. राज्यपालांकडून थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार. पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा. एक्सवर पोस्ट करत अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करतील असा व्यक्त केला विश्वास. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर, तर तो व्हिडिओ बैठकीचा नाही, कृषी प्रदर्शनाचा. सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण, मी कृषी प्रदर्शनाच्या चर्चेला मी का जाईन, जयंत पाटलांचा हा प्रश्न. बारा तारखेला विलिनीकरणाची जाहीर घोषणा होणार होती. दादांची इच्छा पूर्ण करण्यास आम्ही बांधील. सुनेत्रा बहिणींनी निर्णय घ्यावा, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. आणि सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवेळी सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आई आशाताईंची भेट. भेटीनंतर शपथविधी संदर्भात विचारण्यास सुप्रिया सुळेंनी रामकृष्ण हरी म्हणत जोडले हात. नमस्कार, मी मृगा वर्तक. आपण पाहत आहात न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा. आज दिवसभर अनेक मोठ्या घडामोडी घडतायत. राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय, तर दुसरीकडे यावरनं पवार कुटुंबामधला कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय, अधोरेखित झालाय. कारण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी करत असतानाच याची साधी कल्पना सुद्धा शरद पवार किंवा पवार कुटुंबियांना दिली नव्हती असं समोर आलंय. ज्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर सुद्धा पवार कुटुंबातले राजकीय मतभेद कायमच आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रवादीकडनं एकमत झाल्याच्या बातम्या खरं तर अजित पवारांवरच्या अंत्यविधीनंतरच सुरू झाल्या होत्या. पण या संदर्भात सुनेत्रा पवारांनी कुटुंब म्हणून शरद पवारांना याची कल्पना दिली नसल्याचं एक प्रकारे शरद पवारांनीच जाहीर करून टाकलंय. तर आता हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अंतर्गत निर्णय असल्याचं म्हणत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पवारांकडे बोट दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असते? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे. आपण जाणार आहे? नाही, माहितीच नाही. आणि आहे का हे माहिती सांगितल्या विषयाची आणि चर्चा करत नाही. ही चर्चा इथं झाली की चर्चा मी वाचतोय, ती वाचतोय मुंबईचं शिव कबूल पटेल, शिव तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याचा आम्ही तुम्ही भाष्य करणार नाही. दरम्यान आज शपथविधी होत असताना पवारांना विश्वासात घेतलं नाही, यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय. पाहूया. साहेबांना बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलता काय? सगळा महाराष्ट्र बघतोय की पवार साहेब का शपथविधीला नाही. एकच शब्द, रामकृष्ण हरी. विश्वासात घेतलं नाही का? रामकृष्ण हरी. साहेबांच्या साहेब का आले नाहीत हे मला नाही माहीत, कारण मी तो फॉलोअप घेतला नाही. पण आज जय पवार साहेब होते, त्यांच्या फॅमिलीतली लोकं होती, बाकी कोण का नाही आलं ते त्यापेक्षा शपथविधीच्या सोहळ्याला मला
मला काय बोलावंच वाटत नाही. खरं सांगू का तुम्हाला, की दादा नावाचा देव ज्या माणसानं आम्हाला कचऱ्यातून उचलून आमदार केलं, तो माणूस नसतं याच्यापेक्षा दुसरं दुःख असू शकत नाही. तर आज सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल रात्री सुनेत्रा पवार शरद पवारांना कल्पना न देताच मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आज सकाळी पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी याबाबत कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यानंतर पार्थ पवार यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेटही घेतली. पार्थ यांनी 2.25 तास पवार कुटुंबियांशी चर्चा केली आणि आजच्या शपथविधीसाठी आपण उपस्थित राहावं असा आग्रह केल्याचं समजतंय. आता यानंतर मात्र बाहेर येत सुप्रिया सुळे यांच्यासोबत सुद्धा पार्थ पवारांनी चर्चा केली आहे. पार्थ पवारांनी शरद पवारांना शपथविधीचं निमंत्रण दिलंय, मनधरणी केली आहे अशीही माहिती समोर आली आहे. मात्र यानंतर सुद्धा शरद पवार शपथविधीला उपस्थित राहिलेच नाहीत. सुनेत्रा पवार यांच्या हाती राष्ट्रवादीची सगळी सूत्र असणार आहेत हे आता अगदी स्पष्टच झालंय. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, पण त्यांच्या शपथविधीवरून आता राजकारण रंगलेलं आहे. सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी घाई केली आहे का, याविषयी राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण काल अजित पवारांच्या अस्थि विसर्जन झाल्या आणि आज सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ लगेच दुसऱ्या दिवशी घेतली. शपथविधीविषयी काही राजकीय आडाखे बांधले जात आहेत. ते कशा प्रकारचे आहेत आपण पाहूया, स्क्रीनवर पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरची पकड सुटू नये अशा प्रकारचा एक आडाखा आहे. त्याच्यामुळे शपथविधीविषयी हा पहिला आडाखा मांडला जातोय. त्याचबरोबर शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनी प्रभाव टाकू नये असं सुद्धा म्हटलं जात आहे. शरद पवारांच्या पक्षातले लोक प्रभाव टाकतील का, काही आमदार प्रभाव टाकतील का, दादांचा राजकीय वारस कोण यावर खल नको असंही म्हटलं जात आहे. दादांचा राजकीय वारस कोण असेल असा प्रश्न उपस्थित होत होता आणि त्यावरून हा आडाखा समोर येतोय. हसतोय ते मुंबईचं आहे. शिव तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसतंय. की राजकारणामध्ये जे कालच्या या घडामोडी ज्या पाहिल्यात 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हारला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत. खूप घाई होते असं काहींचा सूर आहे ह्या संपूर्ण प्रक्रियेला. आता मी याबद्दल काय बोलावं, म्हणजे पण त्यांचं काही असेल, त्यांचे काही तांत्रिक अडचणी असतील किंवा काही त्यांना रणनीती असेल, राजकारणाची काही त्याची रणनीती असेल, तर म्हणून मला वाटतं की त्यांनी दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतला. 4था दिवस असेल मतदानाला. घाई खर झालेली आहे, पण काहीतरी तिथल्या अडचणी असतील, कारणं असतील, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सुनेत्रा पवारांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता चर्चांना उधाण आलंय. प्रश्न प्रतिप्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर्क वितर्क लावले जात आहेत, काही राजकीय आडाखे बांधले जात आहेत. अगदी कालच अस्थि विसर्जन झालं आणि त्यानंतर लगेच आज उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यायची घाई का केली अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असाही उपस्थित केला जातोय की अजित पवारांनंतर त्यांचा राजकीय वारस कोण असेल. सुनेत्रा पवारांनी एकीकडे शपथ घेतलेली आहे, मात्र वारस कोण असेल याबद्दल अजूनही तर्कवितर्क सुरू आहेत. अशा अनेक गोष्टींवर तर्क वितर्क प्रश्न उपस्थित केले जात आहेत, प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तेव्हा सुनेत्रा पवारांच्या हाती आता NCPची सगळी सूत्र एक हाती मिळालेत. त्या गटनेत्या म्हणून निवडूनही आलेल्या आहेत.